पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। काय दिसतंय ना भारी, मस्त चमचमीत आणि रस्सेदार सांडग्याची भाजी। आता घरात सांडगे जरी नसतील ना तरी सुद्धा तुम्ही ही भाजी झटपट करू शकता। इतकी सोपी पद्धत तुमच्याबरोबर मी आज शेअर केलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। चला बनवूया मस्त चमचमीत सांडग्याची भाजी। आपण वाळवणीचे जेव्हा पदार्थ तयार करतो ना उन्हाळ्यामध्ये, त्यावेळेस सांडगेसुद्धा तयार करतात। पण आपल्याला सांडगे तयार करायला भेटले नाही तर अशा पद्धतीने तुम्ही सगळ्या डाळी घ्यायच्या आहेत। तर इथे मी चण्याची डाळ, मसूर डाळ, तूर डाळ, मूग डाळ आणि उडदाची डाळ घेतलेली आहे। सगळ्या डाळी आपल्याला छान अशा धुवून घ्यायच्या आहेत। डाळी धुवून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याला आपल्याला 4 ते 5 तासासाठी भिजवून ठेवायचं आहे। 4 ते 5 तास इथे झालेले आहेत। आता आपण बघूया, डाळी छान अशा भिजल्या गेलेल्या आहेत, छान अशा दुप्पट आपल्या झालेल्या आहेत आणि त्यानंतर यातील पाणी पूर्ण काढून टाकायचं आहे आणि आता आपल्याला मिक्सरमध्ये याला वाटून घ्यायचं आहे। मिक्सरमध्ये आपल्याला वाटताना यामध्ये इथे मी 1 मिरची घातलेली आहे हिरवी, 2 ते 3 पाकळ्या लसूण घ्यायचे आहे, अर्धा इंच आलं घेतलेलं आहे, 1 चमचा अख्खे धणे घ्यायचे आहेत, त्यानंतर अर्धा छोटा चमचा इथे मी जिरं घेतलेलं आहे आणि सगळं साहित्य आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे। अगदी बारीक वाटण्याची गरज नाही, थोडंसं जाडसर असेल तरी देखील चालेल। आणि त्यानंतर इथे मी थोडासा ओवा हातावरती चोळून घातलेला आहे, थोडंसं मीठ घालायचं आहे, तिखट मसाला घातलेला आहे आणि बारीक कट करून ही कोथिंबीर घातलेली आहे। सगळं साहित्य छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण याला सांडगे तयार करायला घ्यायचे आहेत। तर एखाद्या चाळणीवरती आपल्याला हे सांडगे तयार करून घ्यायचे आहेत। चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला सांडगे हे छोटे छोटे तयार करून घ्यायचे आहेत। इथे एक मात्र लक्षात घ्या, डाळी ज्यावेळेस आपण वाटतो त्यावेळेला मिक्सरमधून अगदी बारीक वाटायचे नाही, थोडीशी रवाळ ठेवलीत ना तर सांडगे ना चवीला खूप छान लागतात। तर अशा पद्धतीने आपण इथे सांडगे तयार करून घेतलेले आहे। इथे मी कढईमध्ये पाणी घातलेलं आहे, पाणी छान तापल्यावरती आपल्याला ही कढई ठेवून द्यायची आहे आणि 10 मिनटासाठी हे छान वाफवून घ्यायचं आहे। 10 मिनटं सांडगे आपले वाफत आहेत तोपर्यंत आपण मसाला तयार करूया। तर इथे मी कांदा खोबरं छान भाजून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 1 इंच आलं घातलेलं आहे, लसूण घातलेली आहे, कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीरच्या काड्या जर असतील ना त्या घातल्या तर मसाल्याला चव खूप छान येते आणि याला आपण बारीक वाटून घेतलेलं आहे। आणि त्यानंतर इथे मी कढई ठेवली आहे गॅसवरती, कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे, तेल थोडंसं जास्तच घ्यायचं आहे। तेल छान गरम झाल्यावरती अर्धा छोटा चमचा आपल्याला मोहरी घालायची आहे, त्यानंतर इथे मी 1 कांदा बारीक कट करून घातलेला आहे, कांदा थोडासा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्यानंतर 1 टोमॅटो बारीक कट केलेला आहे। टोमॅटो कांदा पटकन आपल्याला नरम होण्यासाठी त्यावरती थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे, त्यामुळे टोमॅटो पटकन नरम होईल। आणि त्यानंतर इथे मी अर्धा छोटा चमचा हळद घातलेली आहे, तिखट घालायचं आहे, तिखट तुमच्या अंदाजानुसार तुम्ही कमी जास्त इथे करू शकता। आणि आपला एक सिक्रेट मसाला म्हणजे आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा चिकन मसाला घालायचा आहे। चिकन मसाल्यामुळेच ह्या भाजीला ना अप्रतिम चव येते आणि चवीलासुद्धा हे सांडगे खूप छान लागतात। आता यामध्ये इथे वाटलेला मसाला घालायचा आहे, थोडंसं आपल्याला पाणी कोमट करून घ्यायचं आहे आणि पाणी सांडग्यामध्ये घालताना कोमटच घालायचं आहे, थंड पाण्याचा वापर इथे करू नका। छान मसाला मिक्स करून घ्यायचा आहे आणि छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा आहे, नंतरच आपल्यामध्ये पाणी घालायचं आहे। घरामध्ये एखाद्या वेळेस काही भाजी नसेल, सांडगे खाण्याची इच्छा झाली असेल ना तर अगदी झटपट हे सांडगे तयार होतात आणि अशा पद्धतीने केलेले सांडगे चवीलासुद्धा मस्त चमचमीत लागतात। छान दणदणीत उकळी येईपर्यंत आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा आहे। त्यावरती इथे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे। आता त्यानंतर इथे मी सांडगे घालून घेणार आहे, म्हणजे सांडगेसुद्धा आपल्याला मसाल्यामध्ये छान शिजल्या जातील। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे, म्हणजे पटकन उकळी येईल आणि सांडगे आपले शिजले जातील। आता मसाला तर आपला शिजला गेलेलाच आहे, फक्त थोडंसं घट्टसर होईपर्यंत आपण ह्याला शिजवून घेणार आहोत। झाकण ठेवून घट्ट होईपर्यंत आपल्याला हे सांडगे शिजवून घ्यायचे आहे। तर तुम्ही ते बघू शकताय बघा, मस्त एकदम घट्टसर असं आपलं तयार झालेलं आहे। आता वरून आपल्याला बारीक कट करून कोथिंबीर घालायची आहे, म्हणजे मस्त चमचमीत आपले सांडगे तयार झालेले आहेत। हे सांडगे तुम्ही भाकरी, चपातीबरोबर, भाताबरोबरसुद्धा खूप मस्त लागतात। तर तुम्ही हे इन्स्टंट झटपट तयार होणारे सांडगे नक्की ट्राय करून बघा। मस्त चमचमीत रस्सेदार सांडग्याची भाजी करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल।
पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.